अकोला शहरातील गांधी चौक आणि चौपाटी परिसरातील अतिक्रमणांवर आता सरळ कारवाई होणार आहे। मनपा आयुक्त डॉक्टर सुनील लहाने यांनी अचूक पाहणी करून स्पष्ट इशारा दिला आहे की नियमभंग करणाऱ्यांना यापुढे अजिबात सोडले जाणार नाही। अकोला शहरात अतिक्रमणाची समस्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे। विशेषतः गांधी चौक आणि चौपाटी परिसरात हॉटेल व्यावसायिक, खाद्यपदार्थ विक्रेते आणि कपड्यांचे दुकानदार यांनी आपापले साहित्य रस्त्यांवर मांडून नागरिकांच्या हालचालींना अडथळा निर्माण केला आहे। या पार्श्वभूमीवर मंगळवारी संध्याकाळी मनपा आयुक्त व प्रशासक डॉक्टर सुनील लहाने यांनी अचूक पाहणी केली। आयुक्त पोहोचताच अतिक्रमणधारकांमध्ये मोठी धांदल उडाली। अनेकांनी आपले सामान तातडीने आवरायला सुरुवात केली। पाहणी दरम्यान आयुक्तांनी संबंधित अधिकाऱ्यांवर कठोर सूचना दिल्या। त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितले की आज रात्रीपर्यंत स्वेच्छेने अतिक्रमण हटवा, अन्यथा सकाळपासून थेट जेसीबीच्या सहाय्याने कारवाई करून अवैध बांधकामे जमीनदोस्त केली जातील। यावेळी मनपाने प्लास्टिक कोटेड ड्रोनचा वापर करणाऱ्या एका खाद्यपदार्थ दुकानावर 5,000 रुपयांचा दंड ठोठावला। चौपाटी आणि गांधी चौक परिसरातील अनेक व्यापाऱ्यांना पूर्वीच फेरीवाल्यांसाठी ठरवलेल्या हॉकर झोनमध्ये हलवण्यात आले होते, मात्र काहींनी नियम धाब्यावर बसून पुन्हा त्याच ठिकाणी व्यवसाय सुरू केला होता। मनपाच्या या हालचालींमुळे अतिक्रमणधारकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे। आगामी दिवसात मनपाकडून मोठ्या प्रमाणावर अतिक्रमणाविरोधी मोहीम राबवली जाणार असल्याचे संकेत मिळत आहेत। नागरिक मात्र याला सकारात्मक दृष्टीने पाहत असून रस्ते मोकळे झाल्यास वाहतूक आणि दैनंदिन हालचालींना मोठा दिलासा मिळेल अशी प्रतिक्रिया स्थानिकांकडून व्यक्त होत आहे।